नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. ट्रकची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू. आधार कार्ड काढण्यासाठी बेडगावहून आले होते सावनेरला. वर्धा ट्रान्सपोर्टचा ट्रक बायपासने न जाता शहराच्या आतमधून कसा आला? सावनेर. आधार कार्ड काढण्यासाठी दुचाकीने पत्नीला घेऊन सावनेरला गेलेल्या पतीच्या गाडीला ट्रक चालकाने मागून धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या पत्नीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 9:30 सुमारास गांधी चौक हनुमान मंदिर समोर घडली. शालू मोरेश्वर घाटोडेरा, रहिवासी बेडगाव, 45 असे मृत महिलेचे नाव आहे. केळवत जवळील बेडगाव रहिवासी मोरेश्वर नथू घाटोडे, 47 हे आपल्या पत्नी शालू घाटोड हिला घेऊन दुचाकी CD 100 क्रमांक MH40BU 5040 ने सावनेरला आधार कार्ड काढण्यासाठी गेले असताना सकाळी 9:30 सुमारास सावनेर गांधी चौकातील हनुमान मंदिर परिसरात रोडलगत अतिक्रमण व मागून ट्रक असल्याने दुचाकी चालकास रोड खाली उतरण्यास जागा मिळाली नाही. यावेळी मागाहून भरधाव वेगाने येणाऱ्या श्री स्वामी समर्थ MH40BU 5040 दोषी कोण? एक रोडने गाडी चालत असताना काही अप्रिय घडण्याचे संकेत मिळताच रोड खाली उतरण्यास वाहन चालकास जागा पाहिजे, ती रोडवरील अतिक्रमणामुळे राहिली नाही. 2. सावनेरसारख्या वाढत्या शहरात चौकात ट्रॅफिक पोलीस राहण्याऐवजी गावाबाहेरील रोडवर उभे राहून वसुली करीत असतात, मग गावातील वाहतूक कोंडी कोण सोडविणार? 3. सावनेरसारख्या शहरातून जड वाहने नेण्यास बंदी आहे, ते शहरातून जातातच कसे? जबाबदार कोण? श्री स्वामी समर्थ. वर्धा ट्रान्सपोर्टचा मालवाहू ट्रक क्रमांक MS32AJ0313 ने निष्काळजीपणाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवर मोरेश्वरच्या पाठीमागे बसलेली त्याची पत्नी शालू ही खाली होऊन ट्रकच्या चाकाखाली आली. ट्रकचे चाक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा काही क्षणात मृत्यू झाला. बातमी लिहीपर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता. संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट.